रामकृष्ण हरी माऊली. मी अश्विनी तुमचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आजचा दिवस ना सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे मी आज म्हटलं चला आता आज माझी ना भरपूर अशी कामं होणार आहेत. तर मी बरीच कामं अशी ठरवली होती. तर त्याआधी ना म्हटलं आता हे तिघे पण झोपले तोपर्यंत माझी थोडीशी ना अशी कामं आवरून घ्यावी. मस्त केस धुवायचे होते मला. छान असे केस धुवून वगैरे घेतले. नंतर मस्त जास्त असा अद्रक घालून आहे ना कडक असा चहा ठेवला आणि ना लगेच पोहे भिजत घातले. आता पोहे करायचं कारण म्हणजे आज जरी सुट्टी असली ना तरी मी आज दुसऱ्या कुठल्याच नाश्त्याच्या फंदात पडणार नव्हते, कारण मी ना पोहेच करणार होते म्हणजे पटकन होईल असं. कारण मी म्हटले ना तुम्हाला की मला थोडीशी कामं पण करायची आहेत बाकीची, नाही का किचनमधले वगैरे. तर त्यासाठी म्हटलं आज शॉर्टकटच नाश्त्याला मारणार आहे मी. नंतर मस्त असं एकटीच आहे ना ह्या स्टूलवर बसलं ना किचनमध्ये की मला एवढं शांत आणि एकांत वाटतो ना. म्हणजे बाकी ते तिघे पण झोपले, त्यांची चावचाव नाही, काय नाही काय नाही, आपले शांत एकटीनेच आहे ना चहा पीत बसायचं मला खूप आवडतं. आणि मग तिथं बसल्या बसल्या ना मी विचार करत होते का कुठून सुरुवात करणार आहे मी नंतर कामाला. ते हे करू का ते करू असं चाललं होतं विचार. तो विचार करता करताच मस्त असा चहा पिला. नंतर आहे ना फ्रीजमध्ये मस्त असे मूग होते मोड आलेले, ते म्हटलं आता पोहे तर करतेच आहे तर मग आहे ना छान असे सॅलड पण करूया थोडासा, म्हणजे जेणेकरून मस्त सगळ्यांचं पोट भरेल. आता यांना तर काही आवडत नाही सॅलड म्हणा सूप म्हणा, पण आम्ही तिघेजण मस्त असं खाणार आहे. आता मुगामध्ये ना मी मूग पहिले काय केले, फक्त धुवून घेतले आणि लगेच आहे ना त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकून थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हळदी टाकून कुकरला फक्त एक शिट्टी मारून घेतली. एक शिट्टी जरी मारली ना तरी मूग पटकन असे ना मऊसूत शिजले जातात. आणि सॅलडसाठी तर जास्त शिजलेलं नकोच असतं, त्यामुळे थोडंसं अर्ध शिजलेलंच हे करते मी. आणि ह्या दोघं बापलेकींचं बघा मस्त गप्पा चालल्या होत्या मोबाईलमध्ये बघत. त्यांना तर सकाळचा टाईमपास हा केलाच पाहिजे म्हटलं तरी चालेल. तर तिघे पण म्हणजे दोघं पण नाही ना आज सुट्टीचा दिवस असून पण आभी आणि भक्ती दोघं पण लवकर उठले होते. नाहीतर आहे ना दोघांना किती आवाज द्या, 12 वाजल्याशिवाय सुट्टी असली ना तर उठत नाही. एक वेळेस भक्ती तरी लवकर उठते पण आभी ना अजिबात उठत नाही. पण आज आहे ना दोघं पण उठले होते, त्यामुळे काय झालं मी जे सकाळी दोघांच्या अंदाजाने पोहे भिजत घातले होते ना ते मला परत डबल थोडेसे भिजत घालावे लागले. आता पोहे तर काय पटकन भिजून जातात म्हणा, बाकीची तयारी करतपर्यंत पोहे ते भिजले होते. मस्त आहे ना असे छान पोहे करून घेतले. आणि लिंबू मी आताच पिळून घेतलं होतं. नंतर परत प्रत्येकाला थोडं थोडं देण्यापेक्षा म्हटलं सगळ्या पोह्यांमध्येच म्हणजे पिळून घेते. तर झाकण मारून ठेवून दिले पोहे आणि लगेच सॅलडमध्ये ना म्हणजे काय केलं होतं मी, जे शिजायला एक्स्ट्राचं पाणी होतं ना ते म्हणजे निघून जाण्यासाठी चाळणीत ठेवलं होतं ते मूग मी. मस्त मूग घेतले, नंतर काकडी टोमॅटो कांदा आणि ना हिरवी मिरची बारीक चिरून नंतर त्याच्यामध्ये ना थोडीशी अशी इमली चटणी होती भक्तीने आणलेली ती घातली, चाट मसाला घातला, मस्त मिक्स करून घेतलं. आता आबीला आणि मला तर हे सॅलड खूप आवडतं. तर आज आहे ना म्हटलं चला चौघे पण छान असे एकत्र बसून आहे ना नाश्ता करूया. भरपूर दिवसातून आमचा असा हसी मजाक करत आहे ना एकत्र नाश्ता करायचं काम चाललं होतं. कारण जरी आम्ही दोघे एकत्र असलो ना म्हणजे नाश्ता करायला तरी पण हे दोघं झोपलेले असतात. पण आज बऱ्याच दिवसातून आम्ही चौघं पण एकत्र नाश्ता करणार होतो. खूप भारी वाटतं सगळे एकत्र बसले गप्पा गोष्टी करत आहे ना नाश्ता होतो. पण यांना आहे ना यांची दोघांचे मोबाईल असं वाटतं मला लॉकरमध्ये लॉक करून ठेवावे. नाश्ता करताना जेवण करताना दोघांना पण पहिले सकाळ सकाळी ना बैलगाड्यांचे व्हिडिओ बघायचे असतात. नंतर मला नखं कापायची होती, ती नखं कापून घेतली. कारण म्हटलं आजचा दिवस गेला तर परत 2-3 दिवस नाही का पुढे ढकलणार ती नखं कापायसाठी. म्हटलं वेळ आहे तर कापून टाकते. आज की नाही मी एवढी कामं ठरवली होती, म्हणजे मला वाटलं होतं आज आभी घरी आहे ना तर तो दुकानावर जाईल ना दुपारी, त्यासाठी म्हणजे भांडी तर राहिलीच माझी घासायची, म्हणजे किचन साफ करायचं तर ते राहूनच गेलं. पण म्हटलं होतं थोडंसं कपाटाचे डॉवर साफ करील, परत आहे ना एक साडीला मला फॉल लावायचा होता तो पण राहून गेला. आणि सकाळी नाश्त्याला तर मी शॉर्टकटच आज मारला होता म्हटलं तरी चालेल. तरी हे सगळे उठायच्या आधी ना मी माझं केस वगैरे धुवून सगळं नाश्ता वगैरे रेडी करून ठेवला होता, कपडे पण धुतलेले. आणि तरी पण यांनी एवढा माझा टाइमपास केलाय ना की काय सांगू. आता आभी गेलाय दुकानावर, आता वाजलेत बघा किती 1 वाजलेत. तर काही काम झालं नाही माझं, काही म्हणजे काहीच नाही. आता भक्ती बघा अभ्यास करायला बसली आहे तर तिने ना स्वतःचं केस ती तयार होऊन पण बसलेली नाही, तशीच बसली आहे पार. तिला काही म्हणजे
पडलेलंच नाही का आपण तयार होऊन बसावं मस्त केस वगैरे विसरून गन पावडर करून बसली तर कशी फ्रेश वाटेल ना, काम पण आवरून आणि फ्रेश वाटेल जरा. तर नाही 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 तशीच बसून घेतलंय तिने, मस्त अभ्यास करायला लागली आहे. आणि आता काय सांग का मम्मी मला अभ्यास करून करून आणि बोलून आहे ना मला लय दमायला झालंय, तुम्हाला मक्याचा चिवडा तळून दे. आता मी दुपारच्या जेवणाला बघा दुधी भोपळ्याचं कालवण केलंय मस्त असं. आणि मी तोंडी लावायला म्हणलं होतं मेथी करीन, पण ती बघा फक्त 2 घासाची झाली. आता ही कोणाला पुरणार आहे बरं. मला तर जाऊ दे, मला तोंडी लावायला आज नसलं तरी चालन होतं, कारण मला आहे ना दुधी भोपळ्याचं कालवण लय आवडतं. त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे मेथीची भाजी यांना होईल. तर आता भक्ती म्हणते मम्मी मला दुधी भोपळ्याचं कालवण काही आवडत नाही, मेथीची भाजी खायला. आता यांना काय द्यायचं, तर त्यांच्यासाठी आता मी फक्त पापड तळणार आहे. आणि हिचे नखरे बघा, शेंगदाण्याचं कूट पण संपलेला माझा बघा, शेंगदाण्याचं कूट करायचं आहे मला. आता भाजून वगैरे ठेवले शेंगदाणे, मिक्सर वगैरे काय. आणि आता हिच्या मध्येच नखरे हे चिवडा मला तळून दे म्हणते. बोलायचं ह्यांना किती कामं करायची मी तर म्हणते, मला अजून लादी पुसायची बाकी आहे मला. आणि यांची अशी नखरे सुट्टी असल्यावरती मला मदत तर काही करते नाही कामामध्ये, पण मी जे प्लॅन करून ठेवलेले असं ना कामाचे त्याच्यामध्ये खोंबा करायला 1 नंबर आहे. असं काहीच आज रविवार माझं जाणार आहे, कामं काहीच झालेली नाहीत माझी, मी जी ठरवली होती ती. पण असू दे, चला आता बघू संध्याकाळी. आता यांना आज जायचंय फंडाला रविवारी, आणि त्यांच्याबरोबर आबीला पण जायचं असतं. आता त्याला काय गरज आहे का फंडाला जायची, पण त्याला पण जायचंय असं यांचं, म्हणजे यांच्या भरोशावर आहे ना, म्हणजे महामूर्खाची बात आहे. जेव्हा ते शाळेत जातात ना, एक वेळेस ते बरं ते गेले ना स्कूलमध्ये, सकाळचं आवरून वगैरे झालं ना त्यांचं गेल्याच्या नंतर, मग माझी भरपूर कामं होतात म्हटलं तरी चालेल. एक वेळेस मला झोप एखादा दिवस नाही भेटत, पण कामं भरपूर होतात माझी. आजचा एवढा यांनी मला गोंधळ केलेला आहे. आता बघा कशी बघते माझ्याकडं, तर मला आहे ना चिड येत होती. आता त्याला जबरदस्ती पाठवले मी दुकानावर लवकरच 1 वाजता, 2 वाजता जायचं होतं. त्याला म्हणलं बाबा रे तू जा बाहेर, म्हणजे मग मी माझी पुढची कामं करून घेईल आणि जरा झोपेल, कारण त्याला जायचं म्हणलं मग मला पहिलं दुकानावर जायला लागेल. मग ते दोघं जाणार फंडाला असं. चला आता तिला आहे ना थोडासा चिवडा तळून देते मी, आणि मग भाकरी करून घेते. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. असं काहीच आहे ना, आज माझ्याबरोबर गोंधळ झालेला आहे. म्हणजे सकाळचं जे मी नियोजन केलेलं ते काहीच पूर्ण झालं नाही. नंतर आता बघ ती अभ्यास करत होती, तिच्यासाठी मी मस्त पोहे तळून घेतले. म्हणजे ना काल मक्याचा चिवडा आणला होता मी, मला पूर्णच म्हणजे तळून घ्यायचे होते, पण आता हिचा हट्ट म्हटल्यावरती काय करणार नाही का. आपल्याला पण वाटतं जाऊ दे, आता तिचा हाय अभ्यास करत बसली होती तर घ्यावं हे करून, तर तिला ते म्हणजे ना खायला दिलं. नंतर रात्रीच्या टायमाला आहे ना म्हटलं होतं मार्केटमध्ये, आज भरपूर एवढी गर्दी होती ना मार्केटमध्ये दुकानात की विचारताच सोय नाही. पण ह्या पावसाने ना एकदम अर्ध्या तासात असा काही सपाटा करून टाकला, पूर्ण गोंधळ करून टाकला. आता दुसऱ्या दिवशी नागपंचमी होती, त्याचंच मला सर्व सामान घ्यायचं होतं. तर ते सर्व सामान घेतलं. आणि ना म्हटलं आता हे काय ह्या पावसाने पूर्ण गोंधळ केलाय, मला ॲब्रो करायचे होते ते पण राहून गेलं, तशीच घरी निघून गेले मी. पण हे सामान मात्र घेणं गरजेचंच होतं ना, त्यामुळे मला जे जे काही पाहिजे होतं ना ते व्यवस्थित सगळं ध्यान करून घेतलं आणि मग घरी आलो. तर आता आहे ना संध्याकाळचा स्वयंपाक माझा पूर्ण झालाय. आणि आजचा दिवस आहे ना म्हणजे काय माहिती काय, मी जे ठरवलं होतं ते तर माझं काही काम झालं नाही. म्हणजे आज दिवसभराचे काम आता सोडूनच द्या, पण मला मगाशी ना ॲब्रो पण करायचे होते, म्हणजे दुकानावरून येताना. कारण उद्या नागपंचमी आहे, म्हटलं जरा थोडं भारी वाटेल म्हणून. पण नेमका निघायचा टाईम झाला आमचा आणि पाऊस आला, त्यामुळे ते पण राहून गेलं. घाई गडबडीमध्ये आम्ही घरी निघून आलो, कारण भक्ती पण आली होती आज दुकानावर आणि छत्री एकच होती. म्हटलं आता जाऊ दे, चला आता पटापट निघून जाऊया आपलं घरी. थोड्या वेळच आला होता पाऊस, पण पूर्ण मार्केटमध्ये अख्खं चिकचिक करून गेला. मग काय ॲब्रो पण नाही केले, तसेच घरी आले. पण मेहंदीचा कोण घेऊन आले मी, आज मेहंदी लावणार आहे मी मस्त अशी. आता सकाळचं आहे ना टिफिनचा पण पोरांची तयारी करून ठेवली मी, कोबीची भाजी अशी चिरून ठेवली मस्त. आणि संध्याकाळचा स्वयंपाक तर झालेच माझा. आता हे आल्यावरती जेवण करता येईल, पण आज मी ना पहिली मेहंदी लावणार आहे. आणि मग खूप वर्षातून लावणार आहे म्हटलं तरी चालेल, कारण आहे ना बरेच दिवस म्हणजे मेहंदी लावणं हा योगच आला नाही म्हटलं तरी चालेल. पण आज मी नक्की लावणार आहे, कारण मग अशी येताना उद्याच्या पूजेचं सामान घेतलं ना, त्या ताईंकडेच मेहंदीचा कोण होता, मग त्यांच्याकडून मी घेतलंय. म्हटलं चला आता आज मेहंदी लावूया मस्त अशी.
तर ह्या मेहंदीचे डिझाईन आहेत ना, म्हणजे मला खूप आवडतं असं मेहंदी वगैरे काढायला ना. तर ह्या नोटबुक म्हणजे बुकमध्ये ना मी काढलेल्या, जेव्हा मला वेळ भेटतो ना असं कधी मध्ये आधी दुकानावर किंवा असं टाइमपास म्हणून मी ना अशा डिझाईन काढतच असते छान छान. मला खूप आवडतं म्हणून. कारण मी जेव्हा आहे ना मशीन क्लास केला होता ना, तेव्हाच आहे ना 1 महिनाभरच फक्त मेहंदीचा क्लास पण केला होता. हक्काने मला लावला होता मेहंदीचा क्लास पण. तर ते मला म्हणजे आवडतं म्हणून मी अशी छान अशी ना डिझाईन काढत असते. आता हे ना बुक्स पण आहेत माझ्याकडं मेहंदीच्या. तर म्हटले चला तुमच्याबरोबर असं काही शेअर करूया माझी थोडीशी कला. तर छान अशी ना आता एवढा कंटाळा आला होता तरी पण आपली सिंपलची मेहंदी काढली. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.